नमस्कार मंडळी, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई जसे दिव्य शोभा। मंडळी, जवळजवळ महिनाभर प्रत्येक भाविकाला भक्ताला ओढ लागली होती, आस लागली होती पांडुरंगाच्या भेटीची आणि वारी चालली होती। आणि आजचा तो दिवस आला, प्रत्येक भाविक प्रत्येक भक्त निघाला पांडुरंगाच्या भेटीसाठी आणि आज तो दिवस आला की पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणार। मंडळी, हा सुवर्ण क्षण हा वर्षातून एकदा येतो आणि कित्येक लाखो भाविक पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात। मंडळी, हा विलक्षणीय सोहळा हा माझ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मंडळी, व्हिडिओ छोटा आहे आणि ही पालखी चालू आहे संत एकनाथ महाराजांची आणि खरंच खूप आभार मानावे लागतील माझे सहकारी तसेच नवी मुंबईचे एक उद्योजक श्री केशवजी शिंदे साहेब। तर त्यांनी हा व्हिडिओ पाठवला आणि इकडचा जो विलक्षणीय सोहळा, सुवर्ण सोहळा की व्हिडिओच्या माध्यमातून हा दाखवायची त्यांची इच्छा होती आणि तुम्ही दाखवत आता बघा, रथ चालू आहे आणि खरंच एवढे भाविक आहेत ना, तिकडचं वातावरण मंडळी खूपच उल्हासदायक असतं। तर संपूर्ण ही वारी आहे, तुम्ही पाहताय जवळजवळ मंदिराच्या जवळ जाईपर्यंत आहे। तर तुम्ही ही पहा आणि कमेंट मात्र नक्कीच करा, तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा। जय हरी, जय हरी विठ्ठल। मंडळी, सांगायचं असं की उद्योगधंदा म्हटला, व्यवसाय म्हटला की धावपळ ही आलीच आणि सर्व प्रकारच्या गोष्टीची ॲडजस्टमेंट ही आलीच। मंडळी, हे आमचे आहे सन्माननीय श्री केशवजी शिंदे साहेब। मंडळी, शून्यापासून त्यांनी आज एवढं वैभव निर्माण केलं, पण गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी ते मात्र करत आहेत। म्हणजेच आपल्या धावपळीच्या जीवनातून सुद्धा हा आजचा दिवस हे स्वतःहून पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतात। मंडळी, हीच तर खरी मराठी माणसाची खरी शक्ती आहे आणि खरी ताकद आहे। किती धावपळ झाली ना तरी पांडुरंगाची वारी कधीही चुकत नाहीत ते, आणि एवढं करूनसुद्धा ते त्यांच्या व्यवसायातसुद्धा चांगली यशप्राप्ती करून त्यांनी ठेवलेली आहे। आणि खरंच मराठी माणसाला खूपच सलाम की जे एवढं सगळं हँडल करूनसुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा त्यांचा एक चांगला त्यांनी एक दबदबा निर्माण केला आहे। तर खूपच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि पांडुरंग त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करूच। मंडळी, तर त्यांचा इंटरव्ह्यू आपण नेक्स्ट टाईम नक्कीच घेणार आहोत, लवकरच तो येईलच माझ्या चॅनलवर। तर आता ही तुम्ही व्हिडिओ पहा कशी वाटली आणि ह्या वारीची, ह्या रथाची तुम्ही पूर्णपणे तुमच्या नजरेने पूर्ण नेत्रसूख घ्या या संपूर्ण वारीचे आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हा। तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तोपर्यंत बाय बाय।